बातमी आता कोल्हापुरातून आहे। कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन करण्यात आलंय। कोल्हापूरच्या गांधी मैदानावरती ही सभा होणार असल्याची माहिती आहे। तर यावेळेस एकनाथ शिंदे नेमका काय बोलणार, कोणावरती निशाणा साधणार, याकडे सर्वांचंच लक्ष असेल। कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची जाहीर सभा आहे। शिवसेनेचं 2 दिवस झालं अधिवेशन सुरू आहे। या अधिवेशनाची आज सांगता होणार आहे। तर संध्याकाळी 5 वाजता सभेचं आयोजन करण्यात आले। यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेमकं काय बोलतात याकडे सर्वांचंच लक्ष असणार आहे। या सभेला खरं तर सर्वच खासदार आमदार देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। शिवसेनेच्या या अधिवेशनाला खासदार आमदार तसेच जिल्हा प्रमुख देखील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळाली आहे। कोल्हापुरात शिवसेनेचं 2 दिवस राष्ट्रीय महाधिवेशन पार पडतंय। या अधिवेशनातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज संध्याकाळी कोल्हापुरात 5 वाजता सभा असेल। या सभेत नेमकं मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। कोल्हापूरच्या गांधी मैदानावरती शिंदेंची सभा होणार असल्याची माहिती आहे। तर सभेची तयारी देखील त्या ठिकाणी केली जाते। कोल्हापुरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे। संध्याकाळी 5 वाजता या सभेचं आयोजन करण्यात आलंय। या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी सतेज औंधकर आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। सतेज, आपण पाहतोय शिवसेनेचं खरं तर 2 दिवसांपासून आता 2 दिवसीय महाधिवेशन कोल्हापुरात पार पडतंय आणि याच अनुषंगाने आज एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होतीये। नेमका सभास्थळी कशा पद्धतीचं वातावरण पाहायला मिळतंय? खरं पाहिलं तर आजचं शेड्यूल असं आहे की जे महासैनिक दरबार हॉल इथं 10:30च्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा दुसरा दिवस आहे शिवसेनेच्या महाधिवेशनाचा, तो पार पडतोय। तत्पूर्वी सर्व जे शिवसेनेचे नेते आहेत, मंत्री आहेत, आमदार आहेत, खासदार आहेत, ते आज करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी थोड्याच वेळात या मंदिरात येणार आहेत। आता सगळे पदाधिकारी आहेत ते एका पाठोपाठ एक या ठिकाणी यायला लागलेले आहेत। मात्र जे प्रमुख नेते आहेत ते मात्र काही वेळातच या करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी पोहोचत आहेत। त्यासोबतच आज संध्याकाळी साधारणतः 5:30 ते 6 वाजण्याच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गांधी मैदानावरती जाहीर सभा आहे। त्याचं उत्कृष्ट नियोजन आहे ते खरं तर पोलिसांनी या ठिकाणी केलेलं आहे। शिवाय कोणत्या पद्धतीचा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून खरं तर काल काही शिष्टमंडळांच्या भेटी देखील या ठिकाणी घेतलेल्या आहेत। त्यामुळे एकूणच जर पाहिलं तर कोल्हापुरात शिवसेनेचं महाधिवेशन अगदी जोरदार पार पडतंय। काल देखील 3 सत्रामध्ये हे अधिवेशन झालेलं आहे। उद्या आज देखील एक सत्र आहे, त्याच्यामध्ये सकाळी 10:30 वाजता निवडणुकीच्या अनुषंगानं खरं तर कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि हे प्रशिक्षण दिल्यानंतर या सगळ्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत ते सर्व कार्यकर्त्यांना साधारणतः 12:30च्या सुमारास संबोधित करणार आहेत। दुपारी काही वेळ राखीव ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची एक बैठक आहे, विविध विकास कामांचं लोकार्पण आहे ते ठेवण्यात आलेलं आहे। संध्याकाळी एक जंगी सभा आहे ती ठेवण्यात आलेली आहे। त्यासाठी देखील सगळे मंत्री आणि आमदार आणि खासदार उपस्थित राहण्यास देखील सांगितलेलं आहे। त्यामुळे एकूणच सगळं वातावरण जे आहे ते आता शिवसेनामय कोल्हापुरात झाल्याचं दिसून आलेलं आहे। अगदी सतेज, आपण पाहतोय खरं तर आज मुख्यमंत्र्यांची सभा आहे आणि या सभेत मुख्यमंत्री नेमकं काय बोलतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।